संपूर्ण राज्यभरात सध्या मनसैनिकांकडून मराठीच्या मुद्द्यावर बँकांना इशारा दिला जातोय। उल्हासनगरमध्ये मनसैनिकांनी बँकांमध्ये जाऊन मराठीचा आग्रह धरला। कॅम्प नंबर 3 च्या स्टेट बँकेच्या शाखेत मनसैनिकांनी बँकेत जे इंग्रजी पोस्टर लावण्यात आलेले होते ते फाडले। एवढेच नाही तर SBI आणि कोटक बँकेमध्येही जाऊन जे इंग्रजी बोर्ड्स लावले होते त्याच्यावरही मनसैनिकांनी आक्षेप घेतला आहे। शिवाय येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाशी बँकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांनी मराठीत बोलावे, मराठी येत नसेल तर त्यांनी मराठी शिकावे, अन्यथा बँकेतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढू असा इशारा मनसैनिकांनी दिलाय। मनसैनिकांनी या बँकांना निवेदनाच्या माध्यमातून 1 महिन्याचा अल्टिमेटम दिलाय। तसेच बँकांनी जर मराठी भाषेतून दैनंदिन व्यवहार केले नाहीत तर मात्र बँकांना खळखटाक आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा उल्हासनगर मनसैनिकांनी दिलाय। सन्मान्य राजसाहेबांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये सांगितलं होतं की आमची मराठी माणसं बँकेत गेल्यानंतर ते लोक मराठीत बोलत नाहीत आणि दादागिरी करतात की मला मराठी येत नाही, मी मराठी का बोलू, अशा आवडच्या भाषेत जर बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी बोलत असतील तर यांना ठिकाणावर आणणं गरजेचं होतं। तुम्ही महाराष्ट्रात व्यवसाय करता, महाराष्ट्रात राहता, महाराष्ट्रात पैसे कमवता, तर मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे। कारण ज्या ज्या राज्याला आपापली भाषा प्रिय आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि प्रत्येक बँकेने किंवा कुठल्याही आस्थापनेने मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे, मराठी माणसाला प्राधान्य दिलं पाहिजे। सन्मान्य राजसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांना 1 महिन्याचा वेळ दिला आहे। 1 महिन्यामध्ये जर कुठल्याही बँकेच्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने मला मराठी येत नाही किंवा मी मराठी बोलणार नाही अशी भाषा केली तर त्याला मनसे पद्धतीने धडा शिकवला जाईल। जसं सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं कानाखाली आवाज काढू, तसा आवाज कानाखाली काढल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प राहणार नाही। आता मी इथे कोटक बँकेमध्ये आलो, कोटक महिंद्रा बँकेमध्ये, पण इथे जे बोर्ड आहेत ते पूर्ण इंग्रजीमध्ये, मराठीत एकही बोर्ड दिसला नाही आम्हाला। म्हणजे हे दिसून येतं की मराठीची ह्या बँकवाल्यांना किती एलर्जी आहे। जेव्हा तुम्हाला RBIचा नियम आहे, GR आहे की प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक बँकेमध्ये वरती मराठी ठळक अक्षरामध्ये पाहिजे, नंतर इंग्रजी असू द्या, हिंदी असू द्या, परंतु इथे जेव्हा आम्ही बघितलं तर कुठेच हे दिसलं नाही। आम्ही त्या मॅनेजरला आजच्या आज ते सगळे बोर्ड काढायला लावले। जर आज त्यांनी बोर्ड काढले नाही, उद्या येऊन बोर्डासहित सगळ्या काचा त्याच्या फोडणार म्हणजे फोडणारच। कुणाल वाघ, जनशक्ती, उल्हासनगर। अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।